नमस्कार. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री नमस्कार. तुम्हाला जर नितेश राणे भेटले ना तर तुमच्या गृह खात्याला सांगा जरा की त्याला अटक करून त्याला कोर्टामध्ये हजर करायचं आहे. तो भेटत नाही आहे पोलिसांना. पोलीस शोधतात तर म्हणतात आम्हाला भेटत नाहीत नितेश राणे. जरा बघा तुमच्या संपर्कात कुठे आहेत का देवेंद्र फडणवीस. असतील तर त्यांना सांगा जरा कोर्टाने तुमच्या विरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट काढलाय तर जरा जाऊन कोर्टात हजर व्हा आणि ज्या काही शिक्षेस पात्र आहेत सॉरी ज्या काही शिक्षेस तो कोंबडी चोर नितेश राणे पात्र आहे ना त्याला ती शिक्षा भोगायला सांगा नेपाळ्याला. ठीक आहे. तर जरा तुमच्या गृह खात्याला सांगा नेपाळी भेटत नाही आहे. कुठे लपलाय काय माहिती नाही. पोलिसांना पण भेटत नाही आहे. सिंधुदुर्गचे SP आहेत त्यांना भेटत नाही आहे. मुंबईचे कमिशनर आहेत त्यांना भेटत नाही आहे. मुंबईत असतो ना बंगल्यावर. आता तिकडचा कुठे त्याचा बंगला त्याला कुठे दिला आहे. त्या बंगल्याच्या आसपास कुठलं पोलीस स्टेशन आहे तिकडचा सिनियर PIला पण तो भेटत नाही आहे. गेला तर गेला कुठे नेपाळी. कुठे जाऊन कुठल्या बिळात जाऊन लपलाय नेपाळी. तर कृपया तुम्ही त्या नेत्याला पकडून तुम्ही जरा हजर करा अशी माझी विनंती आहे तुम्हाला. नित्या राणेला तुम्ही कोर्टात पकडून नेपाळा का नेपाळ्याचा कार्टा नित्या राणेला पकडून तुम्ही लवकरात लवकर कोर्टात हजर करा आणि जी काही त्याला शिक्षा आहे आणि सर्वात पहिलं त्याचं ते मंत्रिपद काढून घ्या. त्याची आता लायकी राहिलेली नाही कारण की त्याच्या विरुद्ध तो अटक वॉरंट जामीन काढलाय ना नॉन बेलेबल. तर त्याची लायकी नाही आता त्या मंत्रिपदावर बसायची. अरे मुख्यमंत्री साहेबा, महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी चांगले लोक आहेत जे शिकलेले आहेत. त्यांना खरंच मंत्रिपदाचं नॉलेज आहे. अशा लोकांना मंत्रिपदावर बसव. ठीक आहे. त्या नेपाळच्या हातातून मंत्रिपद काढून घेऊन कृपया त्याला हाकलवून देणे आणि त्याला लवकरात लवकर अटक करणे. ठीक आहे.